नमस्कार मित्रांनो, मी काय वेडा आहे? तुम्हाला दररोज जी माहिती देतोय तुम्हाला समजून येत नाही का लवकर? मित्रांनो, तुमच्याच फायद्याची गोष्ट आज पण मी घेऊन आलेलो आहे व्हिडिओमध्ये. दररोज तुम्हाला नेहमीच सांगत आहे, तरी पण तुमच्या लक्षामध्ये ही गोष्ट येत नाही. हा तुमच्या मेंदूचा फॉल्ट असावा किंवा तुमच्या व्हिडिओ बघण्यामध्ये काहीतरी फॉल्ट असावा. चला, दोष कोणाचा आहे हे ना तुम्हाला माहीत आहे ना मला माहीत, बरोबर? कदाचित व्हिडिओ न बघण्यामागचाच हा कारण असावा. तर व्हिडिओ लांब करायचा नाही आणि फालतूची वेळ वाया घालायची नाही. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा जो GR आलेला आहे 11 एप्रिल 2025 या दिवशी, त्या GR अंतर्गत काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे 3 मुद्दे या विषयावर आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ मी अधिक मोठा करणार नाही, म्हणजे लांबवणार नाही, कारण तुमच्याकडे सुद्धा वेळ कदाचित कमी असावा. तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. बघा, महाराष्ट्र शासनाचा जो GR आलेला आहे 11 एप्रिल 2025 या GR अंतर्गत काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, ते आता जाणून घ्यायचे आहेत. नंबर 1 मुद्दा, डिजिटल प्रणाली म्हणजेच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन DBT प्रणाली अंतर्गत दिव्यांग बांधवांना पैसे आता मिळणार आहेत. हे सगळ्यांनाच माहीत आहे, तरीसुद्धा लोक याकडे दुर्लक्षित करत आहेत. बऱ्याचशा लोकांचे पैसे अजूनही आलेले नाहीत आणि किमान 40 ते 45% DBT अजूनही झालेले नाही. महाराष्ट्र शासनाने आदेश दिला होता. कधी दिला होता? 24 एप्रिल 2024 या दिवशी DBT अंतर्गत दिव्यांगांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे गरजेचे आहे. DBT नसेल तर पैसा मिळणार नाही. हा तर एक मुद्दा झाला. आता नंबर 2 मुद्दा काय आहे? हे अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे 6 महिने किंवा 6 महिन्याहून अधिक वेळ झाला तरी पैसा आलेला नाही. अशा लोकांकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडून आदेश देण्यात आलेले आहे. 6 महिने किंवा 6 महिन्याहून अधिक काळ रखडलेले जे पैसे आहेत, हे पैसे महाराष्ट्र राज्यपाल आणि राज्यपालचे सहसचिव यांच्याकडून आदेश देण्यात आलेले आहेत की पैसे लवकरात लवकर दिव्यांगांच्या खात्यामध्ये जमा होणे गरजेचे आहेत. नंबर 3, ज्या लोकांनी DBT केलेले नाही अशा लोकांकरिता महाराष्ट्र शासनाने तारीख निश्चित केलेली आहे. ती काय आहे तारीख? या तारखेपर्यंत DBT करणे अनिवार्य आहे, अन्यथा तुमची पेन्शन बंद होणार. मग यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, विधवा महिला पेन्शन योजना व इतर योजनेच्या लाभार्थ्यांकरिता एक तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. ती तारीख म्हणजे 1 मे 2025 पर्यंत DBT जर तुम्ही केला नाहीत तर तुमची पेन्शन कायमची बंद होऊ शकते. मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तरतूद केलेली आहे. म्हणजे यांनी एक निधी सांगितलेला आहे की या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांकरिता 48,000 कोटी रुपये एवढा निधी लागणार आहे 2025-26 करिता. तर तुम्ही लवकरात लवकर DBT करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा पेन्शन मिळणार नाही 1 मे 2025 पर्यंत. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ. मला द्या रजा. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.